नागपुर में महाराष्ट्र सरकार की महत्वाकांक्षी मिशन लक्ष्यवेध योजना के क्रियान्वयन को लेकर भाजपा क्रीड़ा अघाड़ी ने गंभीर सवाल उठाया है। आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में जिला क्रीड़ा अधिकारी पल्लवी धात्रक परियोजना के संचालन में अनियमितता और लापरवाही के आरोप लगाए गए हैं। संगठन का दावा है कि खिलाड़ियों को प्रशिक्षण, खेल सामग्री और अन्य मूलभूत सुविधाएं समय पर उपलब्ध नहीं हो रही हैं। भाजपा क्रीड़ा अघाड़ी के अनुसार एथलेटिक्स, टेबल टेनिस, शूटिंग और कुश्ती केंद्रों में आवश्यक उपकरणों, खेल किट, पोषण आहार और प्रशिक्षकों की नियमित उपलब्धता का अभाव है। महिला खिलाड़ियों के लिए सुरक्षा व्यवस्था भी अपर्याप्त बताई गई है। आरोप है कि सरकार द्वारा बजट स्वीकृत होने के बावजूद खिलाड़ियों तक सुविधाओं का लाभ नहीं पहुंच रहा, जिससे निधि के उपयोग पर भी सवाल खड़े हो रहे हैं। संगठन ने मुख्यमंत्री और क्रीड़ा मंत्री से मामले की उच्च स्तरीय जांच कराने, जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ कार्रवाई करने और खिलाड़ियों को तत्काल सुविधाएं उपलब्ध कराने की मांग की है। उनका कहना है कि यदि स्थिति में सुधार नहीं हुआ तो राज्य के उभरते खिलाड़ियों का भविष्य प्रभावित हो सकता है और योजना के उद्देश्य पर भी प्रश्न चिन्ह लग सकता है। उन्होंने विशेष कर यह भी बताया कि धात्रक मैडम से बात करने पर उन्होंने बेजवाबदारी से जवाब दिया और किसी भी नेता से शिकायत करने पर मैं डरती नहीं, ऐसा कहा। मिशन लक्ष्यवेध अंतर्गत या ठिकाणी आपला जो जीआर दिसेल त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की राज्य स्तरावर हाय परफॉर्मन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर आणि आपल्या जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशा 3 सेंटर अंतर्गत वेगवेगळ्या खेळाचे प्रशिक्षण महाराष्ट्रात देण्यासंबंधीचा मिशन लक्ष्यवेधचा जीआर घेण्यात आला, शासनाने काढण्यात आला। मिशन टुवर्ड्स ऑलिम्पिक 2035 याचा उद्देश असा आहे की लक्ष्यवेधीच्या मार्फत आपल्याला असे खेळाडू घडवायचे आहेत की ज्यांनी 2000 या समोरच्या 10 वर्षामध्ये आपल्याला मेडल आणून दिले पाहिजे आणि या सर्वांची शहानिशा करून आपल्या राज्य सरकारने भरपूर पैसा या योजनेकरता लावलेला आहे। मी जेव्हा आपण हे पूर्ण पत्रक वाचाल तुम्हाला जीआर सुद्धा दिलाय, किती खर्च आहे सगळ्या गोष्टीचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे। ही योजना चालवत असताना आम्हाला बऱ्याच दिवसापासून काही पालकांची खेळाडूंची तक्रार नियमितप्रमाणे या ठिकाणी आम्हाला प्राप्त होत होती आणि आम्ही थोडा वेट केला। काही कारणास्तव आम्ही थोडं या गोष्टींकडे दुर्लक्ष नाही केलं, पण थोडा वेळ झाला आणि आम्ही काल एक सरप्राईज व्हिजिट मी आपले देशमुख सर, अशफाक सर यांनी जेव्हा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात भेट दिली आणि आम्ही त्यांच्याशी या विषयावर जेव्हा चर्चा करण्यात आली तेव्हा आम्हाला यामधील जी गोम आहे किती बोगस कारभार आहे याचा प्रथमतः काल अनुभव आला। सुरुवातीला माननीय ज्या क्रीडा अधिकारी आहे पल्लवी धात्रक मॅडम आणि त्यांच्याकडे अतिरिक्त 4 उपसंचालकांचा पण आहे, त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला याचं निराकरण केलं ते खरोखरच न समजण्यासारखं होतं। शेवटी त्यांच्या सगळ्या स्टाफला आम्ही बोलवलं जे या योजनेशी संबंधित होते आणि त्यांच्याकडून जी आम्हाला बाब कळली ती सर याच्या अगोदर सुद्धा पल्लवी धात्रक मॅडम किंवा त्या तालुका संकुलची पूर्ण खूप कंप्लेंट आलेली आहे, पण नेहमी असं ऐकू येते की भाजपाचे मोठे नेत्यांचा त्यांच्या आश्रय आहे त्यांच्या डोक्यावर। तर तुम्ही खरंच मुख्यमंत्रीशी कंप्लेंट करणार आहे का, या मुद्द्याला पूर्ण शेवटपर्यंत नेणार आहे का? मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं सर की आम्ही कुठल्याही राजकीय उद्देशाने या ठिकाणी बसलो नाही। जरी आमचं हे असेल एक क्रीडा आघाडी हा एक आमचं युनिट आहे भाजपमध्ये, तो फक्त स्पोर्ट्सशी रिलेटेड असं असतं तर आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स असती गेली, आम्ही त्यांना तसं पाठवलं। यामार्फत आमची नक्कीच माननीय मुख्यमंत्री, क्रीडा मंत्री, कलेक्टर यांच्या मार्फत आम्ही त्यांना रिक्वेस्ट करणार या 2-3 दिवसातच तुम्हाला दिसेल आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून त्याची संपूर्णपणे चौकशी करायचं त्यांना अपील करणार आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करणार ही आम्ही त्यांना अपील करणार, हे शपथ आहे। इथे आपण कुठल्याही राजकीय उद्देशाने बसलो नाही, आम्ही फक्त हे वापरलं की आमची जबाबदारी आहे क्रीडा आघाडी एक भारतीय जनता पार्टीचं क्रीडा आघाडी सेल आहे, स्पोर्ट्स सेल आहे, याच्याकरता त्यांनी स्थापन केलं। तर याची तुम्हाला आम्ही नक्कीच वेळ देतो की आम्ही 100% सरांकडे या बाबतीत विचारतो। जर तुमचा मुलगा कुस्तीमध्ये सिलेक्ट झाला आहे आणि तो एखादं स्वप्न घेऊन त्या ठिकाणी आला, त्याच्या आईवडिलांचं स्वप्न आहे की माझा मुलगा आज स्टेट नॅशनल घेऊन ऑलिम्पिककडे गेलेला पाहिजे आणि तुम्ही जर त्याला अर्ध्या मॅचवर खेळवताय तर तुमच्या कोणत्या ट्रेनिंगचा उपयोग आहे, कुठलं म्हणजे पद्धत आहे ट्रेनिंग द्यायची। जर एखादा मुलगा ऍथलेटिक्स मध्ये 100-200 मीटर मध्ये
जर तो इतक्या कमी वेळात फॉरेन कंट्रीच्या कुठं तेवढंच याच्यामध्ये पैशामध्ये सगळे सोयी भेटून झाले आहेत त्यांना. आणि तो जो मानकापुरसारख्या फाटलेल्या त्या तुटलेल्या ज्या प्रयत्नात झाले तर त्याचा काय परफॉर्मन्स राहणार आहे याचा आपण विचार. ओके, मी डॉक्टर पद्माकर चारमोडे, भाजप क्रीडा आघाडी नागपूर महानगरचा अध्यक्ष. आज आपल्यासमोर ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा होता की महाराष्ट्र शासनाची जी मिशन लक्षवेध योजना आहे ज्याचा उद्देशच असा आहे की समोरच्या 10 वर्षात आपल्या महाराष्ट्रातील मुलांना ऑलिम्पिक दर्जाकरता आपण तयार केलं पाहिजे. याच्यामध्ये काही गेमचा खेळाचा या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आले होते आणि आम्हाला काही दिवसापासून 7-8 दिवसापूर्वीपासून काही कंप्लेंट या ठिकाणी क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या येत होत्या, ज्याच्यामध्ये काही पालक आणि खेळाडूंनी सुद्धा कंप्लेंट केली. आणि याची शहानिशा करण्याकरताना आमचं एक कर्तव्य म्हणून आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला काल जेव्हा भेट दिली तर माननीय क्रीडा अधिकारी यांच्यासोबत जे वार्तालाप झालं त्याच्यामध्ये आम्हाला काही गोष्टी निष्पन्न झाल्या की ही लक्षवेध योजना जी आहे ती बरोबर प्रकारे राबविण्यात येत नाही आहे. याचा कुठे ना कुठेतरी मिसयूज होत आहे. ज्या लक्षवेध योजनाकरता संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच ही योजना नागपूर सोडली तर राबविण्यात आलेली नाही आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या योजनेकरता जो निधी आहे तो निधी पण अजून उपलब्ध झालेला नाही. कुठलीही गडबड कुठल्याही याच्याकडनं कोणताही आदेश न निघता आपल्या नागपूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी ही योजना कुठल्याही बेसिक सुविधा नसताना का सुरू केली, जेणेकरून त्या मुलांना कुठलाच त्याचा फायदा होत नाही आहे. ज्यांचा मेन उद्देश हा होतो की आपण कुठल्या लेवलकरता मुलांना तयार करतो, जेव्हा त्यांना मूलभूत सुखसुविधा उपलब्ध नाही तर ती मुलं तिथे येतील कशी. आणि जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा 20 पैकी काही गेममध्ये 2 मुलं येतात आहे, काही ठिकाणी 4 मुलं येतात आहे. दुसऱ्यांच्या प्रायव्हेट कोचिंग सेंटरवर ही योजना चालवतात. जर आपली जी स्वतःची जी योजना आहे ती आपण दुसऱ्यांच्या प्रायव्हेट सेक्टरवर चालवतो आहे तर मग गव्हर्नमेंटच्या या मिशन योजनेचा काही फायदा होणार नाही. आपले मुलं कुठेच या ठिकाणी स्टँड होणार नाही. आपल्याला ऑलिम्पिक दर्जाचे जर खेळाडू घडवायचे असतील तर अशी खूप घाई करून जी घाई आपल्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केलेली आहे ती बिलकुलच म्हणजे न समजण्यासारखी आहे. याचा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे विचार करावा आणि ही मिशन अजून या कशा चांगल्या प्रकारे करता येईल याचा त्यांनी विचार करून सगळ्या मुलांना न्याय द्यावा हेच माझी. भ्रष्टाचार झाला असा आरोप आहे तुमचा की अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला यामध्ये? भ्रष्टाचार झाला हे मी त्याच्यामध्ये काही करणार नाही, पण ज्या पद्धतीने मागच्या काही मुलांना त्यांचं सिलेक्शन असताना त्यांना डावलून त्यांना कळवण्यात आलेलं नाही आहे याचाच अर्थ कुठेतरी त्यांची जी वृत्ती आहे ती दिसून येते की आपण या बाबतीमध्ये कुठल्याही मुलांना सांगायचं नाही आहे आणि किती बेजबाबदारपणा बेजबाबदारपणा त्यांच्या कृत्यातून जाणून येतो आहे. काही मुलांना पालकांना बोलून महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया MSPM ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस प्रस्तुत करता है. सावित्री देवी कॉलेज ऑफ नर्सिंग MSPM सोमैया ग्रुप की वजह से अब यवतमाल जिले के वड़ी में BSc नर्सिंग का शिक्षण लेना हुआ आसान. 4 वर्ष का नर्सिंग कोर्स प्रतिवर्ष एकदम किफ़ायती फीस में उपलब्ध. SC ST NT VJ OBC माइनॉरिटी SBC EBC EWS के लिए स्कॉलरशिप उपलब्ध. लड़कियों के लिए फ्री एजुकेशन. सभी विद्यार्थियों के लिए बस सुविधा और हॉस्टल सुविधा उपलब्ध है. एडमिशन्स के लिए आज ही अप्लाई करें और अपने नर्सिंग करियर की शुरुआत करें. अधिक जानकारी के लिए हमसे संपर्क करें. सावित्री देवी कॉलेज ऑफ नर्सिंग, वड़गांव रोड, तहसील वनी, डिस्ट्रिक्ट यवतमाल. कॉन्टैक्ट नंबर 9800003961.